आहे. या प्रॉब्लेममध्ये काय सांगितलं आपल्याला, आनंद आणि भालचंद्र त्यांनी जो काही प्रॉफिट अँड लॉस होणार आहे तो कसं डिस्ट्रीब्यूट करणार आहेत, ते इक्वली डिस्ट्रीब्यूट करणार आहेत. त्यांचा रेशिओ दिलेला आहे. त्यांनी जी नवीन कंपनी सुरुवात केलेली आहे त्या कंपनीचं नाव आहे AB लिमिटेड कंपनी. ही कंपनी त्यांनी कधी सुरू केली, 31 मार्च 2022. त्यांचं बॅलन्स शीट दिलेलं आहे बघा. बॅलन्स शीट मध्ये काय सांगितलेलं आहे, लायबिलिटी साइड वर दिलेले आहे, कॅपिटल दिले, आनंदचं कॅपिटल आहे 51,000 आणि भालचंद्रचं कॅपिटल आहे 39,000. बिल्स पेएबल दिलेला आहे 5,000, क्रेडिटर्स आहे 25,000. ऍसेट साइडला बिल्डिंग दिलेली आहे, प्लॅन दिलेला आहे, फर्निचर दिलेले आहे, डेटर्स दिलेले आहेत, स्टॉक दिलेले आहेत आणि प्लॅन दिलेला आहे. आता इथे आपल्याला बँक अकाउंट जे हे आपण ओपन केलेलं आहे ते पुस्तकामध्ये ओपन केलेलं नाही. याचं कारण काय आहे, कारण ते प्रॉब्लेममध्ये बँक दिलेला आहे, कॅश ऑर बँक नाही किंवा नुसतं कॅश पण नाही. बँक अकाउंट दिल्यामुळे आपल्याला हे करण्याची गरज नाही. ठीक आहे, तरी पण आपण इथे पोस्टिंग करूया. प्रॉब्लेम मध्ये आपल्याला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. इथे पोस्टिंग केलं तरी प्रॉब्लेम टॅली होणार आहे, नाही केलं तरी टॅली होणार आहे. AB Limited agreed to take over all the asset and liabilities at the value stated below. त्यांनी काय काय आपल्याला दिलेले आहेत asset and liabilities बघा. म्हणजे इथे आपल्याला परचेस कन्सिडरेशन काढण्यासाठी मागच्या दोन प्रॉब्लेम मध्ये आपल्याला परचेस कन्सिडरेशन म्हणजे PC हा काढून दिलेला होता. इथे आपल्याला काढायचा आहे. कसा काढायचा आहे ते आपण पूर्ण 2 लेक्चर मध्ये ते शिकलेलो आहोत. बिल्डिंग दिलेली आहे 42,000, प्लॅन दिलेले आहेत 25,000, फर्निचर आहे 4,340, स्टॉक आहे 8,000, डेटर्स आहे. डेटर्स मध्ये त्यांनी डाउटफुल डेट्स दिलेले आहेत 3% अँड क्रेडिटर्स ॲट अ डिस्काउंट ऑफ 2%. डेटर्सची अमाऊंट दिलेली नाहीये, क्रेडिटर्सची अमाऊंट दिलेली नाहीये, परंतु या ठिकाणी त्यांनी पर्सेंटेज दिलेली आहे. जी डेटर्सची अमाऊंट बॅलन्स शीट मध्ये दिलेली आहे 28,000, त्याच्यावरती आपल्याला 3% ऑलरेडी चार्ज करून परचेस कन्सिडरेशन मध्ये त्याची अमाऊंट घ्यायची आहे. आणि क्रेडिटर्सची सुद्धा अमाऊंट दिलेली नाही. तिथे काय दिलेलं आहे, त्यांनी पर्सेंटेज दिलेली आहे. त्याच्यामुळे बॅलन्स शीट मध्ये जे क्रेडिटर्सची अमाऊंट दिलेली आहे त्याच्यावरती ती 3% डिस्काउंट चार्ज करून आपल्याला परचेस कन्सिडरेशन मध्ये ऍसेट मधून ती लायबिलिटीची अमाऊंट वजा करायची आहे, लेस करायची आहे. ठीक आहे, इथे अमाऊंट दिलेली नाही म्हणून घाबरून जायचं नाही. 3% दिलेले आहे. ठीक आहे, 3% आपण बॅलन्स शीट मध्ये जी अमाऊंट दिलेली आहे त्याच्यावरती चार्ज करून येणारी अमाऊंट आपण या ठिकाणी चार्ज करणार आहोत. ठीक आहे, पुढे दिलेला आहे द कंपनी इश्यूड 6,300 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 ईच. कंपनीने इश्यू केलेले आहेत 6,300 इक्विटी शेअर्स. प्रत्येक शेअर्सची किंमत आहे ₹10. आणि पुढे काय दिलेले आहे, ₹10 each at ₹12 per share and the balance of purchase price is paid in cash. Give the journal entries and ledger account in the books of firm. Journal entries पण करायचे आहेत आणि काय करायचे, लेजर अकाउंट सुद्धा ओपन करायचे आहे. आपण आधी काय करून घेऊया, परचेस कन्सिडरेशन काढून घेऊया. परचेस कन्सिडरेशन काढण्यासाठी आपल्याला ज्या अमाऊंट दिलेली आहे त्या अमाऊंट आधी आपण इथे घेऊया. आपल्याकडे आता दुसरा फळा नाहीये त्याच्यामुळे मी या ठिकाणी करून घेते आणि लगेच साफ करून टाकते. वर्किंग नोट करून घ्या तुमच्या ज्या आपण संपलेला आहे तिथे वर्किंग नोटला सुरुवात करा. असं घ्यायचं वर्किंग नोट, वर्किंग नोट. ठीक आहे, इथे घेऊ नका, इथे जागा नाही म्हणून मी इथे घेते. ठीक आहे, मी पुसून टाकणार लगेच. ऍडजस्टमेंट मध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला, वर्किंग नोटची अमाऊंट किती दिलेली आहे, बिल्डिंग दिलेली आहे 42,000. इथे घ्या, बिल्डिंग आहे 42,000. त्यानंतर प्लॅन त्याची अमाऊंट दिलेली आहे. ह्या सगळ्या प्राइस आपल्याला चेंज झालेल्या प्राइस ज्या ऍडजस्टमेंट मध्ये दिलेल्या आहेत त्या आपण इथे घेत आहोत. 25,000. त्यानंतर फर्निचर 4,340. त्यानंतर काय आहे बघा, स्टॉक स्टॉकची अमाऊंट आहे 8,000.
कॅश. कॅश दिलेली आहे का? काय दिलेलं आहे? पोस्टिंगचा उल्लेख कशा कोणत्या नावाने केलेला आहे? बँक नावाने केलेला आहे. कॅश नावाने जर केला असेल, कॅश असतं तर आपण त्याचा उल्लेख इथे केला नसता. पण बँकेमध्ये पैसे आहेत, त्याच्यामुळे आपल्याला फी पर्चेस कन्सिडरेशन मध्ये बँकेतील अमाऊंट इथे घ्यावी लागणार आहे. किती घ्या? बँक किती दिलेली आहे पहा अमाऊंट बॅलन्स शीट मध्ये 7,000. 7,000. ठीक आहे. आता पुढे काय सांगितलेलं आहे आपल्याला? डेटर्सची पर्सेंट अमाऊंट दिलेली नाहीये. डेटर्स वरती किती पर्सेंट चार्ज करायचे आपल्याला? आरडीडी 3%. मग आता बॅलन्स शीट मध्ये डेटर्सची अमाऊंट किती आहे? डेटर्स 28,000 28,000 वरती 3% आरडीडी चार्ज करा. कॅल्क्युलेशन करा. त्यासाठी तुम्हाला अलाउड आहे, तुम्ही करू शकता. 28,000 वरती 3% आरडीडी चार्ज करा. 840. मग आता 28,000 ही जी डेटर्सची अमाऊंट आहे त्या अमाऊंट बाकीचं बोलायचं नाही. 28,000 ही डेटर्सची अमाऊंट आहे, त्याच्यातून आपल्याला 840 ही अमाऊंट वजा करायची. वजा केल्यानंतर किती अमाऊंट येते? 27,107. मग आता 3% आरडीडी वजा करून जी अमाऊंट येणार आहे ती आपण इथे घेणार आहोत. 27,107. इथपर्यंत लक्षात आलं का? परचेस कन्सिडरेशन ही फक्त आपण ऍसेट घेतलेले आहे, त्याच्यातून आपल्याला लायबिलिटीज वजा करायच्या आहेत. जेवढ्या गिवन आहे, जेवढ्या दिलेल्या आहेत तेवढ्याच. आता याची टोटल करायची आहे बघा. लिहून टाकलं 1,13,500. ठीक आहे. मग त्याच्यातून आपल्याला काय करायचंय? क्रेडिटर्स फक्त दिलेले आहे. किती टक्के दिलेले आहे? अमाऊंट दिलेली आहे का? नाही. त्याच्यामुळे क्रेडिटर्सची अमाऊंट किती दिलेली आहे प्रॉब्लेम मध्ये? 25,000. त्याच्यावरती आपल्याला 2% चार्ज करायचे आहेत. क्रेडिटर्स वरती 2% चार्ज करा. सगळ्यांनी कॅल्क्युलेशन करा. सगळ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये कॅल्क्युलेशन करा. वरती किती येते बघा? 500. 25,000 मधून 500 वजा केल्यानंतर आपण किती राहते? 24,500. आता इथे आपण लेस करायचं क्रेडिटर्स 24,500. क्रेडिटर्स पर्यंत आला. आता बुक मध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे? ऍडजस्टमेंट मध्ये बिल्स पेबलची ऍडजस्टमेंट दिलेली नाही, पण वर्किंग नोट मध्ये आपण ती घेतलेली आहे. याचा अर्थ काही प्रिंटिंग मिस्टेक या ठिकाणी आलेली आहे, पण ऍडजस्टमेंट मध्ये ती बिल्स पेबलची अमाऊंट दिलेली नाही. त्याच्यामुळे आपण बिल्स पेबलची अमाऊंट किती आहे बघा त्याच्यामध्ये? 5,000. ती पण आपण इथे लेस करणार डायरेक्टली. बिल्स पेबल आता 1,13,500 मधून आपण ह्या दोन्हीची टोटल करा. 29,500 वजाबाकी करून तर किती येते आपला? 84,000. ठीक आहे. हे पटकन लिहून घ्या. हा आहे आपला टीसी. कुठून? हा 500 कारण आपल्याला क्रेडिटर्स ऍडजस्टमेंट मध्ये क्रेडिटर्सची अमाऊंट दिलेली नाही, पण आपल्याला तिथे काय सांगितलेलं आहे? क्रेडिटर्स ऍट अ डिस्काउंट ऑफ 2%. आता बॅलन्स शीट मध्ये प्रॉब्लेम मध्ये क्रेडिटर्सची जी अमाऊंट दिलेली आहे 25,000. ठीक आहे.
त्याच्यावरती आपल्याला 2% डिस्काउंट चार्ज करायचा आहे आणि तो डिस्काउंट चार्ज केल्यानंतर जी अमाऊंट शिल्लक राहते ती अमाऊंट आपल्याला इथे घ्यायची आहे. कुठे घेतली आपण? इथे घेतली. बरोबर, ठीक आहे. डिस्काउंट तुमचा 500 रुपये आलेला आहे तर आपण इथे 500 रुपये घेणार नाही. आलं का लक्षात? डिस्काउंट तुमचा 500 रुपये आलाय, बरोबर. 500 रुपये घेणार नाही. 25,000 मधून 500 रुपये वजा करायचे आणि त्यानंतर येणारी अमाऊंट इथे आपल्याला घ्यायची आहे. लक्षात आलं? आयात लक्षात आलं का? ठीक आहे. हे लिहून झालं सगळ्यांचं? मी साफ करते म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम होतो सोडवायला. गोष्टी करून घेऊया आपण. रिलायझेशन अकाउंट डेबिट साईडला आता आपण सगळ्या जे ऍसेट दिलेले आहेत त्या सगळ्या ऍसेट ट्रान्सफर करून घेऊया. या टू बिल्डिंग अमाऊंट किती आहे? 40. त्यानंतर काय आहे? प्लॅन. अमाऊंट किती आहे? 30,000. नेक्स्ट फर्निचर अमाउंट 5,000. नेक्स्ट डेटर्स अमाउंट 28,000. नेक्स्ट स्टॉक अमाउंट 10,000. ओके. अजून आहे बँक डेबिटचा कॅश नाही आहे त्याच्यात बँक आहे त्याच्यामुळे आपण इथे बँक डेबिट टू बँक 7,000. आलं लक्षात? आता इथे आपण कॅशचं पोस्टिंग इथे केलेलं आहे बँकेचं, त्याच्यामुळे इथे याचं पोस्टिंग करण्याची गरज नाही. केलं तरी ब्रॉड डाऊन करू शकतो आपण. ते आपण एकदम लास्टला करूया कारण नंतर तुमच्या लक्षात येईल की बँक अकाउंट नसतं जरी आपण ओपन केलं तरी चाललं असतं, पण आतापर्यंत आपल्याला सवय लागली बँक अकाउंट ओपन करण्याची, बरोबर. त्याच्यामुळे इथे मी अकाउंट ओपन केलेलं आहे. हे अकाउंट ओपन नाही केलं तरी काय फरक पडत नाही. हे आपल्याला समजेल प्रॉब्लेम संपत आला. ठीक आहे. ठीक आहे. आता पुढचं गोष्टी करून घेऊया आपण. क्रेडिट साईडला काय काय दिलेलं आहे? बाय क्रेडिटर अमाऊंट किती आहे? क्रेडिटर्सची 25. कॉलम केला नाही का? त्यानंतर बिल्स पेएबल आहेत ना? बिल्स पेएबल अमाऊंट आहे 5,000. ओके. आता पुढचं पोस्टिंग असणार आहे आपला परचेस कन्सिडरेशनचं जे आता आपण इथे काढलेलं आहे. घ्या बाय परचेस कन्सिडरेशन कशाचं काढलेलं आहे? जी नवीन कंपनी तयार केलेली आहे त्या कंपनीचं परचेस कन्सिडरेशन काढलेलं आहे. त्याच्यामुळे आपण हेडिंग तेच देणार AB लिमिटेड. किती आलेले? 84,000. 84,000. ठीक आहे. ही आपली ऍडजस्टमेंट आहे, बरोबर. याचा सेकंड इफेक्ट कुठे होणार? AB लिमिटेड कंपनीच्या डेबिट साइड करून घ्या. AB लिमिटेड लिहिणार नाही आता आपण इथे काय लिहिणार? रिलायझेशन अकाउंट. रिलायझेशन अकाउंट 84,000. अकाउंट कडे जाऊया. आपलं पोस्टिंग करून घ्या कॅपिटलचं. बाय बॅलन्स ड्रॉप डाऊन बाय
जी अमाऊंट दिलेली आहे त्याच्या कॉलम मध्ये तीच अमाऊंट घ्यायची. ठीक आहे. आता एकदा बॅलन्स शीट जे प्रॉब्लेम मध्ये दिलेले आहे त्याच्याकडे लक्ष द्या आणि बॅलन्स शीट मधलं पोस्टिंग कोणतं पोस्टिंग करायचं राहिलेलं आहे ते पहा. एकदा पोस्टिंग कोणतं करायचं राहिलेलं आहे किंवा ऍडजस्टमेंट मध्ये सुद्धा कोणते ऍडजस्टमेंट इथे आपल्याला करायची राहिलेली आहे, कोणत्या ऍडजस्टमेंटचं पोस्टिंग राहिलेलं आहे ते पहा. इक्विटी शेअर्सचं पोस्टिंग राहिलेलं आहे. बरोबर. इक्विटी शेअर्सच्या वरपर्यंत जे ऍडजस्टमेंट दिलेली आहे त्या सगळ्याचं पोस्टिंग झालेलं आहे का? झालेलं आहे. तर आता पुढे आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. पहा. द कंपनी इश्यूड 6,300 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 each at ₹12 per share. आता काय सांगितलेलं आहे त्यांनी 6,300 इक्विटी शेअर्स त्यांनी खरेदी केलेले आहेत. त्याची किंमत आहे ₹10. प्रत्येक शेअरची किंमत आहे ₹10. पण त्यांनी खरेदी किती रुपयाला केले? ₹12. त्याच्यामुळे आपण प्रत्येकी शेअर्स ₹12 घेऊन इथे कॅल्क्युलेशन करणार आहे. कॅल्क्युलेशन करा. 3,600 इक्विटी शेअर्स इंटू 12. उत्तर किती सांगा. 6,300 गुणिले 12 75,600. बरोबर. मग त्याचं पोस्टिंग आपण AB लिमिटेड कंपनी, कारण यांनीच ते शेअर्स काय केले? खरेदी केलेले आहेत. बरोबर. घ्या इथे बाय इक्विटी शेअर्स शेअर्स 75,600. 75,600 आली. आता इथे आपण हे अकाउंट क्लोज करून टाकूया लगेच. अकाउंट क्लोज करायचं आपल्याला मोठा करा. मी सांगितलेलं अकाउंट छोटे छोटे टाकायचे. आता इथे क्लोज करताना आपल्याला जी अमाऊंट मोठी आहे ती अमाऊंट घेणार. डेबिट साईडला आपली ही अमाऊंट मोठी आहे 84,000. तर किती येते सांगा. बाय बँक 8,400 हा फरक आलेला आहे. आता पुढे आपल्या इथे पोस्टिंग सगळे झालेले आहेत. ठीक आहे. आता याचं आपण हे अकाउंट आपण क्लोज करून टाकायचं. रिलायझेशन अकाउंट क्लोज करून टाकायचं सगळ्यांनी. या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला लॉस येतोय. लॉस येतोय म्हणजे आपला फरक कुठल्या बाजूला येणार? क्रेडिट साईड आहे. घ्या. वेळ नाही जास्त, तुम्ही करा पटपट. 1,20,000 अमाऊंट याची टोटल येते 1,20,000. डेबिट साईडची टोटल जास्त येते, क्रेडिट साईडची टोटल कमी येते. त्याच्यामुळे आपल्याला इथे प्रॉब्लेम मध्ये लॉस झालेला आहे. तो आपण घेणार आहोत नेट लॉस बाय नेट लॉस ट्रान्सफर. हेडिंग व्यवस्थित द्यायचं, पूर्ण अक्षरामध्ये पूर्ण शब्दामध्ये द्यायचं. नेट लॉस ट्रान्सफर टू. आता किती आलेला आहे पहा नेट लॉस. आपल्याला तो अनंत आणि अनंत कॅपिटल अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट. फरक येतोय 6,000. तो आपल्याला कसा डिस्ट्रीब्यूट करायचा आहे? इक्वली डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. किती येणार? 3,000 3,000. इथपर्यंत झालं सगळ्यांचा. जो फरक
आलेला आहे तो आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ट्रान्सफर करायचा. हा जो फरक आलेला आहे तो रिअलायझेशन अकाउंट. Shares are distributed in the ratio of final balance on capital 48,000 and 36,000. आता मी सांगते कसं कॅल्क्युलेशन करा, तुमच्या लक्षात येईल कसं करायचं ते. कॅपिटल अकाउंट मध्ये आपल्याला काय करायचं आहे, इक्विटी शेअर्स या ठिकाणी ट्रान्सफर करण्याआधी याआधी तुम्हाला फॉर्म्युला सांगितलेला होता. कुठला फॉर्म्युला सांगितलेला, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटची क्रेडिट साईडची म्हणजे जी अमाऊंट मोठी आहे अमाऊंट आता या ठिकाणी या कंडिशन मध्ये आताच्या या पोस्टिंग केलेल्या कंडिशन मध्ये कोणत्या साइडची अमाऊंट मोठी आहे, क्रेडिट साइडची अमाऊंट मोठी आहे. मग क्रेडिट साइडच्या अमाऊंट मधून डेबिट साइडची अमाऊंट वजा करायची. क्रेडिट साइडच्या अमाऊंट मधून डेबिट साइडची अमाऊंट वजा करायची म्हणजे आनंदची अमाऊंट किती आहे 51,000 आणि बालचंद्रची किती आहे 39,000. मग दोन्ही बाजूला आपण तीच अमाऊंट घ्यायची 51,000 आणि 49,000. आता 51,000 मधून 3,000 वजा करायची अमाऊंट किती येते बघा तुमची 48,000 येते का. 48,000 तिथे एका साईडला लिहून घ्या 48,000. मी इथे थोड्या वेळासाठी लिहून घेते. आणि भालचंद्रची अमाऊंट किती येते 36,000. हे वर्किंग नोट मध्ये लिहून घ्या. ही अमाऊंट आली कशी ते तुम्हाला कळलं पाहिजे. याच्यातून आपण अनंतचा 3,000 रुपये बॅलन्स वजा केला. आला किती आपला 48,000 आणि त्याचा आहे 39,000 वजा 3,000 बरोबर 36,000. मग आता याचा रेशो काढायचा आपल्याला. ह्या दोन ज्या संख्या दिलेल्या आहेत त्यांचा रेशो काढायचा. रेशो कसा काढणार आपण, ह्या संख्येला शेवट जोपर्यंत भाग जातो एका संख्येने कुठल्याही संख्येने भाग घालवायचा. 48,000 आणि ठीक आहे. आता पहिल्यांदा 3 शून्य घालवा गेले. आता या संख्येला आपण कितीने भाग घालवला 3 ने भाग घालवला. 3 ने भाग जातोय किती येणार 4 एके 4 आणि पुढे 318 आणि इथे 3 एके 3 3 दुणे 6. आता ह्या संख्येला कितीने भाग जातोय 4 ने भाग जातोय. 4 16 आणि 4 त्रिक 12. आपला रेशो किती आला 4:3 बरोबर. हा रेशो आलेला आहे. आता इथे 7 करूया आपण. आता आपली इक्विटी शेअर्सची अमाऊंट किती आहे, इक्विटी शेअर्सची अमाऊंट किती आहे 75,600 भागिले आपला रेशो किती आलेला आहे 4:3. 4:3 म्हणजे ह्याची बेरीज किती येते 7. मग या संख्येला 7 ने भाग घालवा. उत्तर किती येते सांगा 10,800. 10,800 बरोबर 10,800 गुणिले 4
4 10,800 गुणिले 3 या रेकॉर्डिंग चालू आहे कसं नाही ठीक आहे एकदम शांत याचा गुणाकार करा आता उद्या किती येते सांगा मला 32,400 कोणाचा 10,800 गुणिले 3 म्हणजे भालचंद्र भालचंद्रचं किती येतं 32,800 आणि अनंतचं किती येतोय अनंतचं व्याज किती येतोय 43,200 ठीक आहे आता तो आपल्याला इथे ट्रान्सफर करायचा तू मॅडम 32,400 ना ठीक आहे आता तो आपल्याला कुठे ट्रान्सफर करायचा आहे प्रॉब्लेम नंबर 7 हां आपल्या काय केलेलं अकाउंटच्या डेबिट साईडला टू इक्विटी शेअर्स हे आपण दोघांमध्ये डिस्ट्रीब्यूट केले टू इक्विटी शेअर्स आनंदचा किती आहे 43,200 आणि भालचंद्रचा किती आहे 32,000 बरोबर आता दोन्हीचा फरक काय किती येतो बघा टू बँक अकाउंट बँक अकाउंट तर किती येतं तुम्हाला कॅल्क्युलेटर अलाउड आहे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता अनंतचा किती येतं 4,800 ना केलं का कॅल्क्युलेशन 4,000 अरे 10,800 कुठला येतो आपला वेगळा येतो अरे इथे फरक काढायचा आपल्याला फरक तो येईल तो फरक सांगा मला इथे किती येतो 51,000 मधून आपल्याला ते दोघांना कसा करायचा आणि भालचंद्र किती येते 3,000 सगळ्यांनी कॅल्क्युलेशन करा सगळ्यांनी करा कॅल्क्युलेशन 600 फक्त 600 नाही येणार नाही 23,400 अरे नाही सिंपल असं वाटतं करायची इथे 39,000 मधून आपल्याला ह्या दोन अमाऊंट वजा करायच्या आहेत 32, 33, 34, 35,400 39,000 मधून 4,600 करा बरं परत पुन्हा करा कॅल्क्युलेशन 3,600 येणार ना 3,600 येणार कसं बरं तुम्ही असं कॅल्क्युलेशन चुकवायचं नाही सगळं प्रॉब्लेम ठीक आहे आता इथे आपला प्रॉब्लेम फिनिश झालेला आहे इथे प्रॉब्लेम आपला संपलेला आहे पण आपण इथे कॅश अँड बँक अकाउंट ओपन केलेलं आहे इथे पोस्टिंग करायचं नाही का करायचं नाही ते सांगितलेले मग केलं तरी काही प्रॉब्लेम नाही कारण इथे आता आपण पोस्टिंग कोणतं करणार आहोत या ठिकाणी बघा हा जो फरक इथे आलेला आहे एबी लिमिटेड अकाउंट टू बँक अकाउंट किती आलेला आहे 8,400 आलेला आहे कोणत्या साईडला क्रेडिट साईडला आपण त्याचं पोस्टिंग डेबिट साईडला करणार घ्या मला तुमच्या समाधानासाठी आपण पोस्टिंग करून घेऊया टू एबी लिमिटेड अकाउंट उत्तर किती 4,800
आणि इथे टू बँक अकाउंट जे आलेलं आहे पोस्टिंग ते आपण इथे क्रेडिट साईडला करून घ्यायचं. बाय काय येणार इथे आनंद कॅपिटल अकाउंट त्यानंतर 4800 आणि बाय टोटल करायची दोन्ही बाजूची टोटल करा. आपले बँक अकाउंट टॅली होते का बघा. 8400 दोन्ही बाजू टॅली होत आहे 8400. लिहून घ्या. प्रॉब्लेम हा सगळा लिहून घ्या लगेच आपण जनरल एंट्रीज करून घ्यायच्या. झालं लिहून सगळ्यांचं साफ करायचं. कोणाला काही शंका असेल तर विचारा. या अमाऊंट कशी आली त्या अमाऊंट कशी आली विचारू शकतो.